मार्गदर्शन आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्यांचा आहे ते ज्ञान देव आहेत. ज्ञानच देव, देवच ज्ञान. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, कीर्तनाला सुरुवात करा. तुम्ही आजारी आहे का? कीर्तनाला असं तरी देवान नाही बसायचं नाही. अरे तुम्ही मी भाग्यवान आहे, ती नील आटेतून वाचलोय. हा आपला जन्म नाहीये, हा आपला पुनर्जन्म आहे. हॉस्पिटल विकत घेणारे गेले. जर यमानं लाच घेतली असती तर लोकांनी कोरा चेक यमाला पाठवला असता. आकडा टाक आणि मा बाप खाली पाठव आणि खाते फोडल्यावर परत वर घे. पण ध्यानात ठेवायचं बसलेली माणसं, पैसा कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, ऐश्वर्य कामा येत नाही, संसार कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. पैसा कामा येत नाही. आपण कधीतरी काही पैसा ये लोकांकडं, ऊत आला पैशाला, ऊत इतका पैसा आहे लोकांकडं. 80% लोकांना पैसा कुठं घालावा याची अक्कल नाही. 80 मुलीच्या लग्नाला फटाके 3 लाखाचे, नवरदेव बाहेरा. लग्नाचा खर्च 1 कोटी, 1.5 महिन्यात घटस्फोट. पैसे कुठं घालावा याची अक्कल नाही. एक वाक्य सांगून ठेवतो, लक्ष्मी मानात घालू नका, लक्ष्मी दानात घाला. मानात लक्ष्मी घालू नका. मानात लक्ष्मी घातली तर ती नाश पावते आणि दानातली लक्ष्मी दुप्पट होते. दुप्पट. तुम्ही आईवडिलांसाठी करा, पैसा दुप्पट होणार. एवढं मोठं पुण्य स्वरान आजच्या खर्चाच्या दुप्पट उत्पन्न देणार. 1 रुपया सुद्धा आजच्या कार्यक्रमाचा वाया जाणार नाही. 1 रुपया. या परिवाराने जेवढा आज खर्च केलाय टोटल खर्चातला 1 रुपया सुद्धा वाया जाणार नाही. तो चांगल्या ठिकाणी केलाय. दुसरे वाक्य सांगतो लक्ष्मीचं. 3 वाक्य लक्ष्मीचे ऐका. 1, लक्ष्मी दानात घाला. 2, लक्ष्मी नम्रतेने टिकवा. माझटेलपणा लक्ष्मीला चालत नाही. सोमवारी अंडे खाणे, धाब्यावरच जेवणे, बारीतलाच ब्रँड पेणे, मोटरसायकल चालला तर कुत्र्याला लाथ हाणणे, पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढणे आणि एखाद्या दिवशी तेच तंगड काढून घेणे चालत नाही. लक्ष्मीचा दुसरा वाक्य आहे, लक्ष्मी नम्रतेने टिकवा. आणि तिसरं वाक्य, लक्ष्मी ट्रान्सफर करीचा. ट्रान्सफर म्हणजे कन्व्हर्शन करीचा, म्हणजे स्थिर राहते. पैसे साठवून ठेवू नका. साठवून ठेवणाऱ्या माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. ज्यांच्याकडे जास्त पैसे ना त्यांच्या घरात एक माणूस याला आहेच. तुम्ही कोणतंही घर तपासा, ते क्वालिटी त्या प्रकारची या. कारण त्या लक्ष्मीचा नियम असा आहे, लक्ष्मी कन्वर्ट करायचा. कन्वर्ट याचा अर्थ थोडा पैसा आला ना दुकान टाका, थोडा पैसा आला जीसीपी घ्या, थोडा पैसा आला 2 BHK घ्या, थोडा पैसा आला हायवेचा एखादा गुंठा घ्या. तो पैसा वाढत जातो आणि दुप्पट होतो. नुसते ठेवा पाहत राहा, ठेवा पाहत राहा. अनमरा काही माणसांना हजारात रुपये 3 याला मोजित येईल बघ काय तेवढ्याशी. आता मोजून जरी तुम्ही आला वाढणारच नाही. पैसा कन्वर्ट करायचा. लक्ष्मी कन्वर्ट केली की दुप्पट होते. पहिला म्हणजे थोडे कोंबड्यांचे पैसे आले ना, थोडं गळ्यातलं करीचा, थोडं कानातलं करीचा, एखादा फ्रीज घ्या, टीव्ही घ्या, घरातल्या वस्तू घ्यायचा. त्या वस्तू कन्वर्ट केल्या ना दुप्पट होतात. उदाहरणार्थ थोडे बोकड्याचे पैसे आले, शाळेचे पैसे आले, तुमच्याकडे तेच पैसे, दुसरे कोणते पैसे? अंड्याचे पैसे आले की गळ्यातलं करायचं, कानातलं करायचं, पैसा कन्वर्ट करायचा. आमच्यापासून तर तुम्ही लपून ठेवत असतो, काय प्रश्न नाही. तुमच्याकडे किती पैसे हे तुमच्या आईला माहिती आहे, पण आम्हाला माहित नाही. तुम्ही एक बसलेली माणसं एका वाक्यात उत्तर द्यावा. आपली बायको आपल्यावर प्रेम करते, हे खरं आहे का आपल्याला झालेला भ्रम आहे?
आपल्या कीर्तनाला ताण द्यावा लागतो तरच कीर्तन कळायचं, नाही तर मग बोंबाला सर जरा निवांत उत्तर द्या. आपली बायको आपल्यावर प्रेम करते, हे खरं आहे का भ्रम आहे? भ्रम आहे, भ्रम भ्रम आहे, भ्रम भ्रम आहे. 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ, तर सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला, टुकून पाहिला नाही सीतेनं, टुकून उलटी लांब बांबून भाकर लुटली. घे घे घे, बांबूच केला तिनं, बांबू. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डोकून पाहती झोपलाय का, आणि हा तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल आहे तू, पागल. 2 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर लोक बधीर झाले. 2 वर्ष हसायचं नाही, बोलायचं नाही, टाका पणला लावायचं नाही, घरच्यांना सुद्धा हात लावायचा नाही, खोकायचं नाही. काही खोकला दाबून मेले पण खोकले नाही. हसत जा, गॅरंटी नाहीये. माया पुढे बसून 10 मिनिटं झाली, तुम्हाला 2 वर्षाचं दुखणं गेलं, फ्रेश झाले तुम्ही. आता एकटे हसणार घरी गेलो. 80 माणसं मोठ्यानं हसतात, ती सज्जन असतात. शिकालात हसतात, ती गद्दार असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. काय त्याचं मुळव्या दुखात का काय नाही हसत, जागेवरच कळतो. थोडं टच मध्ये राहायचं आणि पुढे चालायचं. आता सुरुवात झाली अभंगाला, टच लावून देतो तुम्हाला. ज्ञान देव देव गेलं बाबाला, ज्ञान देव देव ज्ञान. आता घुसायचंय आणि आज थोडं हवा दे रे मला, तू त्याच्यात पण जाऊन बसलाय का, ती खुर्ची काढ तिथून इकडे माय का कर थोडं. अरे शेवटचं कीर्तन व्हायला बसले मा, तू परत क्लिप टाकाय मोकळा बचावले. लोक इतके नमुने. माझा ऍक्सिडेंट झाला मागच्या 15 वर्षात, गाडीला काहीच नाही राहिलं, मला कोणीच वाचवायला आलं नाही, पण क्लिपा काढाय आले बा. मला विचारलं नाही कोणी, तू खर्चाटला का उलातला का मिळाला, पण फोटो काढून व्हायरल झाले. व्हॉट्सअप बिट्सअप सगळं वाईट. आणि बातमी कशी लागली माहिती का, इंदुरीकर अपघातातून बचावले. आता सुखरूप म्हणला असता तर काय मुळ्यात उठला असता. बचावले म्हणजे मी वाचायला नको होतो, बचावले. अरे जरा चांगल्याला तरी चांगलं म्हणायचं. काय आम्ही तुमची बांध कोरली. बचावले या शब्दाचा अर्थ माहिती का, बचावले हा शब्द प्रेमाचा नाहीये, उपासात्मक आहे. ही अवलाद वाचायच नको होती पण वाचली. बचावले हा शब्द इतका जड, बचावले हा शब्द जड कापून छापला त्याने, म्हणजे ही अवलाद जायला लागत होती पण राहिली. आणि ते जर एखाद्या मोठ्याचं असतं तर आपण सर्वसामान्य म्हणून सोडा, मोठ्याचं असतं तर साहेब सुखरूप आहे, चिंता करायची नाही. 5:30ला साहेब उठतील, 5:45ला साहेब लघवी करतील, 6:30ला परत जैनवर ओढतील, 7:30ला भारीतला पिऊन झोपतील, 8 वाजता मटण खातील. भूल थापांना बळी पडू नका. लाचार समाज जास्त झाला महाराज, लाचार. विकली गेली लोक, विकली. आता एखाद्याला म्हणून तुला 3 लाख देतो, कीर्तन संपले इंद्रिकर भोकस मुक्षित. लोकांनी नीती धर्म या गोष्टी ठेवल्या नाही मला. तुम्हाला फक्त लोक दिसतात इकडे कपडे घालून इंडा द्या बिंडा द्या, एकदम मागून हलकट. फक्त कलियुगात खरं कोणी बोलायचं नाही. आता आमच्यासारखं खरं बोलत तर थोडं झोंबत झोंबत म्हणजे चांगलं झोंबत. कारण लोकांना कसं लागतं माहिती का, तोंड चोपडं. सगळ्या लिखा बनवा. म्हणजे एखादा म्हणणार बैल गाभण, आपण म्हणायचं साहेब बैल चालला, गाभण नाही राहिला बैल, बैल चालला, बैलाला गोरा झाला, मग बरोबर आहे. सावध व्हा, अजून काळ वाईट आहे. आणि याच्यापेक्षा काळ वाईट येईल. कीर्तनाला बोलत जायचं ज्ञान
देव सुरुवात करायची आता अभंगाला. ज्ञान देव देव पटकन बोला. आता 3 प्रश्न विचारतो ना अभंगात घुसवतो. ज्ञानच देव आहे, देव ज्ञान आहे. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारतो. आपल्याला देव व्हायचा आहे, आपल्याला देव पाहायचा आहे की आपण देवाचा अंश आहे? बटाबटा बोला. आपल्याला देव व्हायचा आहे, आपल्याला देव पाहायचा आहे की आपण देवाचा अंश आहे? उत्तर आपण देवाचा अंश आहे. झाली फायनल. आपण देवाचा अंश. आता उलट फिरायचं. आपण देवाचा अंश आहे. आता आपल्याला देव पाहायचा नाही, देव व्हायचा आहे. देव पाहायचा नाही. पुरावा 3रा अध्याय. पुरावे सकाळपर्यंत घ्या. 3रा अध्याय. तुम्ही देवाचे भजाल, देव तुम्हाला तुष्टवेल. परस्पर तुम्ही देवाचे भजाल, देव तुम्हाला तुष्टवेल. परस्पर घडेल प्रीतीचे. आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. आता आपल्याला काय व्हायचं? देव. आता लागला खरं. आता शेवटपर्यंत ह्या स्टेप मध्ये राहायचं. आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचं आहे. देव होण्यासाठी लागतं ज्ञान. आणि आपल्याकडे नेमकं काय नाही. बस फिट बसलं. नेमकं ज्ञान नाही. ज्ञान आल्यावर आपण कोण? देव. आता आपल्याला काय आणायचंय? ज्ञान. पण ज्ञान येण्यासाठी काय लागतं ऐका. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि एक म्हातारी मरावा. म्हातारी मरावा. उत्तर ऐका. माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. साखळी राहावा. माया नावाची म्हातारी मारावी आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. म्हणजे माया तुटावा आणि मीच वासुदेव आहे हा बोध नावाचा मुलगा व्हावा. पण काय झालं तर म्हातारी मरत नाही. म्हातारी मरत नाही तर पोरगा बोला पटकन होत नाही. आणि पोरगा होत नाही तर आपण देव होत नाही. आणि आपण जर देव होत नाही तर असेच भात करून मेल्याशिवाय राहत नाही. चला पुढे. आता आपल्याला देव पाहायचा आहे. पण पहिली आपल्याला कोण मारायची? म्हातारी. ऐका बरं का. म्हातारी मारायची. त्या म्हातारीचं नाव आहे. बस आता कीर्तन पीठ बसलं. म्हातारीचं नाव आहे माया. आणि काही झालं तर म्हातारी मरत नाही. म्हातारी मारायला काहीतरी औषध पाहिजे. कारण त्या म्हातारीला नवरा नाहीये पण 12 पोर आहे. ऐका पोर कोणते किती आहेत? 12. 6 पोर आहे आणि 6 पुरी आहेत. 6 पोर कोणते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. पुरी कोणत्या? आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनसना, तितिक्षा. 6 पोर, 6 पुरी. आणि म्हातारी कोण आहे? माया. बस. मग माया कधी तयार झाली हिचा शोध लावू. म्हणजे आपल्याला मारणं सोपं राहील. कधी झाली? पहिले कोठेच नव्हते चंद्र सूर्य तारा. म्हातारीचं नाव. बस आता लागलं. तुझं नाव काय? ओम. पटेल बोला. याचं नाव का ठेवलेलं नाव? झाला घोटाळा. याचं नाव का ठेवलेलं नाव? ठेवलेलं नाव. पुरावा अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजली या भाडकाशी नाम नाही दयापाशी. हा जन्माला आला तर याला नाव नाही. याला याच्या आजीनं काय केलं? त्याला पहिला डोस दिला. तू ओम. पहिल्या शब्दाला तू. त्याला लगेच म्हणला मी. किती तयार झाले? 2. तू मी. आणि त्याच्या हातात दिलं बिस्किट. त्याला म्हणलं तुझं. हे म्हणलं माझं. किती शब्द तयार झाले? 4. मी, तू, तुझं, माझं. आणि तिनं जो पसारा केला तिचं नाव माया. माया. आता आपल्याला म्हातारी मारायची कोणती? माया. आणि माया नावाची म्हातारी मारायचं औषध आहे भजन.
भजन वाढलं का म्हातारी मेली, आणि म्हातारी मेली का आपल्याला ज्ञान आलं, आणि ज्ञान आलं का आपण देव झालोच. आता शिकवून नेली. आता तुम्ही मी सगळे कोणी देव. आता केलं का नाही देव तुम्हाला. म्हातारी मेली, मुलगा झाला, मी आहे देव, मी वासुदेव आहे. हा बोध नावाचा मुलगा झाला, पण त्याला एक बायको असणाराचं काम नाही. त्या ताण डोक्याला. आता बायका सगळ्यांना दोनच पाहिजे. माझ्या सगळं ज्याला एक एक बायको आहे त्यांनी प्रयत्न करावा, पण बायका दोनच पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज भांगवला का. मिली कोण. माया. मुलगा कोण झाला. बोध. बोध नावाचा मुलगा झाला तेव्हा म्हातारी गेली. चमड्याची जी बायको आहे, चमड्याची ही बायको कामतृप्तीसाठी आहे, विषय शांतीसाठी आहे. पण ह्या जीवाला 84च्या दशकातून मुक्त व्हायचं असेल तर याला मुक्ती नावाची दुसरी बायको पाहिजे. आता दिवस चारी खेळी पण आता 2 बायका झाल्या. पण काय झालं शेवटचा दिवस
नऊ बायका दोन त्यातल्या ह्या जीवाला मुक्त होण्यासाठी मुक्ती नावाची बायको पाहिजे. अभंगातला पहिला मुद्दा संपला, याच्यावर शंका नाही. अभंगातला दुसरा मुद्दा आज गायक वादकोडी मंडपाने माईक सिटीमध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मंडपाने माईक सिटी कैलास कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादकोडी मंडपाने स्वर्गीय सोपरराव भाऊसाहेब भोगाडे स्वर्गीय बाबाबाई सोपरराव भोगाडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन मंडपाने माईक सिटीमध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. पहिल्यांदा कौतुक करावं ह्या गावच्या सरपंचांचं आणि ह्या परिवाराचं मातृपितृ स्पर्धार्थ कमान दिली हे पहिलं कौतुक करावं. दुसरं कौतुक करावं एवढा मोठा 16 आई वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने केला. एवढा 16 पाहिल्यावर वडील आई स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तिसरा मुद्दा पुन्हा खरपुडी परिसरातलं मला वाटतं लॉकडाऊन नंतर सगळ्यात मोठा कार्यक्रम पहिला हाच असेल. या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगांमध्ये घुसायचं आहे. फक्त पहिलं या परिवाराचा गायक वादकोडी स्टेजवर मान्यवर महाराज मंडळी पखवादे विखवादे गायक वादकोडी सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत फायनल करून दिलंय. माया नावाची म्हातारी मला बोध नावाचा मुलगा होईल त्यासाठी 2 बायका तुम्हाला पाहिजे. म्हणून एक वाक्य सांगतो, ज्ञानोबारायचं लग्न झालं नाही पण ज्ञानोबारायला 4 पोरं होती. पटकार ज्ञानराज माझी साधकासा हे बऱ्या ज्ञानाबाई माझी आणि वेदशास्त्र उरफाट नाही ते वेदशास्त्र देती बाई. पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांदोबा षष्ठी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ. आता पुढे ऐका, रामायण पाठ करू नका, काशीखंड पाठ करू नका, रामायण पाठ करू नका, ज्ञानेश्वरी पाठ करू नका, पण 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 हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. कारण हरिपाठ हा ज्ञानोबारायचा 4था मुलगा आहे. एका मुलाला लिहिला अमृतानुभव, दुसऱ्या मुलाला लिहिले चांदोबा षष्ठी, तिसऱ्या मुलाला ठेवली ज्ञानेश्वरी आणि 4थ्या मुलाला लिहिला हरिपाठ. आणि भजने टाळकरी ध्यानात ठेवा, हरिपाठाला 3 भाग आहेत. 3 अभंग आहेत, 27 भाग आहेत. 3 1 ते 9 रामकृष्ण हरी, 9 ते 18 विठोबा रखमाई आणि 18 ते 27 ज्ञानदेवाप्रमाणे. जरा जागेवर कोणी महाराज बिरात असले तर आणि अभंगाला हरिपाठाच्या अभंगामध्ये 27 अभंगात 2 अभंग असे त्यांना कडवे 5 आहेत. संतांचे संगती मनोमार्ग गती कडवे 5, सर्व सुख गोडी शाही शस्त्र निवडी कडवे 5. हरिपाठाला भाग 3 1 ते 9, 9 ते 17, 9 ते 18 आणि 18 ते 27. अजून पुढचा ऐका, ज्ञानेश्वरी नीट ऐका. ज्ञानेश्वरीला ओव्या आहेत 9033, ज्ञानेश्वरीला दृष्टांत आहेत 3500, ज्ञानेश्वरीला शब्द आहेत 1.25 लाख, ज्ञानेश्वरीला अध्याय आहेत 18, ओव्या आहेत
9,033 दृष्टांत आहेत 3,500 शब्द आहेत 1.25 लाख आणि भाग आहेत 2 1 ते 9 9 ते 18 9व्यात येतोय 535 10व्यात येतोय 335 11व्यात येतोय 708 12व्यात येतोय 210 13व्यात येतोय 1169 14व्यात येतोय 433 15व्यात येतोय 598 16व्यात येतोय 472 17व्यात येतोय 433 आणि 18व्यात येतोय 1810. पुढे ऐका 18व्या अध्यायात ओव्या आहे 1810 पण ज्ञानेश्वरी 18व्या अध्यायातल्या 1810व्या ओवीला संपत नाही. ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी 1790 नंबर. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येते माझे उरले पायी पण आता विश्वात्म केले. तिथून पुढे पसायदान सुरू झालं. आता आमच्याकडे काय झालंय 80% कीर्तनकारांचं सध्या 80 फक्त आई बापाचं भांडवल झालंय. बस अर्धा तास आईवर बोलायचं, अर्धा तास बापावर बोलायचं, अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची आणि अर्धा तास ज्याच्या पाकिट गुतलं त्याची लाल करायची. आमच्या सारख्या फुटक्या तोंडाच्या माणसाला त्रास होतो. सध्या कीर्तनकारांकडे एकच पॉवरफुल धंदा झालाय. अर्धा तास आई, अर्धा तास बाप आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करे, अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची आणि ज्याचं पाकिट गुतलंय त्याची तर इतकी लाल करायची. आणि इंदुरीकरच्या आयुष्यात सगळ्यात मोठा गुन्हा एकच आहे महाराज. मी सगळ्यात मोठा गुन्हागार आहे की मी खरं बोलतो त्याची फळं भोगितो. फळाची नाही आहे, फळाची नाही आहे. जो उठान तो मला घोडा लावतो पण मी खरं बोलतो. असा माणूस राहिला नाही त्यानं मला घोडा लावला नाही. पण मी वेगळा विचाराचा माणूस. व्यक्ती मरू द्या, धर्म टिकू द्या. एकमेकाची लाल करून धर्म खाली कांड राहण्यापेक्षा मेलून धर्म टिकवण्याला काय वाईट, काय वाईट. आणि अर्धा तास आईवर बोलायचं आणि ऐकायला ह्या यांची ना अकलीची गाठ नाही. याने लगेच म्हणायचं बया काय आईची माहिती सांगितली बाई, माझ्या खळखळा डोळ्यात पाणी आलं ग बाई. खरंच बाई बाबा असावा तर माझ्या पप्प्याच्या बापानं मला 3 वेळा उचलून आपटलं पण मी रडले नाही बाई. पण बाबाच्या कीर्तनात तसा तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हल्ली. तुला काय माहिती आईन कहाचा बाप आलाय महाराज ही झाकली पुढाऱ्यांच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची. आज अडचण काय तो शब्द फिटत झालाय. भविष्य येणार कवा तर आपण राहत नाही. हे फक्त लोक नादी लावायचं काम चाललंय. महाराज समाजाला कोणीतरी खरं बोललं पाहिजे. महाराज म्हणले भले रागे होते कीर्तनामधल्या 70 लोकांनी मला शिव्या दिल्या तरी चालतील पण 30 जणांना सत्य ऐकण्याची गरज आहे. मग 100 जणांच्या शिव्या खाण्याने काय फरक पडला. 70 जण जर 30 जणांचं कल्याणच होत असेल तर 70 जणांच्या शिव्या खायला काय हरकत. आज लोकांना खरं चालतच नाही. फक्त माझी लाल करा, अशी नाही झाली तर क्लिपांनी करा. आमच्या गायक वादक महाराज मंडळीला 2 महिने बोंबलत होतो मी कीर्तनात. तुम्ही क्लिपांचा नाद कमी करा, तुमच्या गोत्यात येईल. हे मला म्हणले तुझ्या डोक्यात फरक झालाय. म्हणजे 2-4 जण तर म्हणले आमची प्रसिद्धी त्याला पावत नाही. कोणा मला. आता मला प्रसिद्धी पावत नाही, माझ्या बरोबरचा पोहा तरी जिवंत राहिला. अरे बावला ठेव मला 28 वर्ष झाली बाबा झाल्याला. माहित किती कीर्तन 3 जन्मात कोणाला होणार नाही. नाही मी सहज 90चा महिना काढतो. सहज हा महिना तर 96चा आहे. हनुमान जयंती रामनवमी 4 काढतो. 90ला दगडावर आपटा घ्यावा नाही.
तीन तर कसे आहेत रोज, आणि मला जळायचं नाही. एक सांगा, संप्रदाय मानाने उभा राहत नाही, संप्रदाय त्यागाने उभा राहतो. या महाराज लोकांना, ह्या गायकवादकांना, पीटीवाल्यांना, भजनाला बोंबलत होतो मी 2 महिने. अरे क्लिपांचा नाद कमी करा. त्याला ऊत आला होता, ऊत कशी जिरली मागच्या आठवड्यात. मग बोंबलत होतो क्लिपा टाकू नका, पण ह्या नालायकांना किडा आलाय. मी खरपुडीला येत आहे, काल येतो झग माराय तू, यांनी लगेच क्लिप टाकायची. मी खरपुडीला येत आहे, तिथे माझी सेवा आहे. सेवा काल येतो झक मारायला आणि लोकांना बोलायचं तुम्ही या कीर्तनाला. काल आपल्या भोकांडी बसायला. काही झालं का क्लिप, पण काही झालं का क्लिप. शिडीला बकरू झालं का क्लिप. कोणचा कुत्र्या संघ फोटो, कोणचा कुत्रीचा मुका घेताना फोटो, कोणचा बोकड्या संघ भेटो, त्यांच्या वा मारताना फोटो, का चपात्या काढताना फोटो. काय बावल्याचा बाजार झाला सांग. मोठ्या माणसाने विकिली, पडली क्लिप. शिडीला बकरू झालं क्लिप, बोकडे इकणे आहे. आता शिडी का म्हणून राहिले, बोकडे ठोक काय करणार. काय क्लिप, चपात्या करताना क्लिप, यांची वा मारताना क्लिप. आणि पुरी डबा लाजा सोडला, लाजा. आता व्हॉट्सअप फेसबुकात पुरी लावून धरले बावळाच्या सारखं. नदगीत घाली ती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती, लिपस्टिक लावी ती, इथल्या पट्टीत चमटी भरी ती, जीन पॅन्ट घाली ती, टी शर्ट घाली ती, पिस्तूल हातात घेते. पुरीला काय नव्हते ते म्हातारे लागले येडवाणी करायला. म्हातारा बी म्हातारी बागला धरीते, गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. अरे मग दुसरी कर म्हातारी, असं येडवाणी लागलं. बावल्याचा बाजार नाही तर हा विनोद नाही. एक दिवस या क्लिपा डोक्यात आणणार. राजकारणी लोकांना सांगून देतो, सरपंच बिरपंच, ज्याचा मोबाईल बंद आहे त्याच्याशीच बोलत जा. लोक नालायक झालेत, बारीक कॅमेरे हरामीकडं. काम दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि क्लिपा टाकणाऱ्यांना इन्कम आहे, त्यांना दुसऱ्याच्या इज्जतीचं काही घेणं नाही. आणि चांगली चांगली राजकारणी माणसं या क्लिपावाल्यांनी संपवली.